सरकारी कार्यालय आणि शैक्षणिक संस्था आठवड्यातून 2 दिवस बंद ठेवण्याचा नेपाळ सरकारचा निर्णय आहे। इंधनाच्या आणीबाणीचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। इंधन टंचाईमुळे स्मार्ट लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम जे आहे ते अनेक निर्बंध लावण्यात आले। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे। सोनं चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर जीएसटी सह 1,53,470 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटी सह 2,44,110 रुपयांवर पोहोचले। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्याबरोबर सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम देशातील कांदा निर्यातीवर झालाय। गेल्या मार्च महिन्याच्या तुलनेत या मार्च महिन्यात सुमारे 45% निर्यात घटलेली आहे। तर दुसरीकडे अवकाळी पाऊस, गारपीट आणि यामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गणेश मूर्ती उद्योगावर युद्धाचा परिणाम झालेला आहे। नंदुरबार मधली ही दृश्य जी आहेत ती आता समोर येत आहेत। यामध्ये मोठ्या मूर्त्यांचं जे खर्च आहे तो वाढल्यानं आता कारखान्यावरती जो आहे तो ताण असल्याचं पाहायला मिळतं। अमेरिकेतील व्हाईट हाऊस जवळ गोळीबार झालाय। पोलिसांनी व्हाईट हाऊस जवळील अनेक ब्लॉक्सला घेराबंदी केलेली आहे। व्हाईट हाऊस जवळ बंदुकीच्या रिकाम्या काडतुसाचे भाग आढळलेले आहेत। गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या ग्रामीण भागामध्ये आता गोबर गॅस वरदान ठरतोय। एकीकडे आखातातील युद्धामुळे काही ठिकाणी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याचं चित्र आहे। यालाच पर्याय म्हणून अनेकांनी आपले बंद पडलेले गोबर गॅस पुन्हा वापरण्यास सुरुवात केली।